हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग श्लोक 62. ध्यायते विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. ध्यायतः चिंतन करीत असताना विषयान इंद्रियांचे विषय पुंसः मनुष्याची संगः आसक्ती तेषु इंद्रियांच्या विषयांमध्ये उपजायते वाढत जाते संगात आसक्तीपासून संजायते उत्पन्न होतो कामः वासना काम कामात कामापासून क्रोधः क्रोध अभिजायते प्रकट होतो. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते. अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोध प्रकट होतो. तात्पर्य: जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही तो इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. इंद्रियांना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे. इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नियुक्त केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येक जण स्वर्ग लोकातील देवदेवताच नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्ण भावना भावित होणे होय. भगवान शिव ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचलित केले तेव्हा शिव त्यासाठी आतुर झाले आणि परिणामी कार्तिकेयाचा जन्म झाला. मात्र हरिदास ठाकूर तरुण भगवत भक्त होते. याचप्रमाणे एकदा माया देवीच्या अवताराने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अहैतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. वर उल्लेख केलेल्या श्री यमुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रिय उपभोग टाळतो, कारण त्याला भगवंतांच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते आणि हेच यशाचे रहस्य आहे. म्हणून कृष्ण भावना भावित नसणारा पुरुष कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून त्यांना नियंत्रित ठेवण्यामध्ये कितीही समर्थशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो, कारण विषय सुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रिय तृप्तीसाठी उद्युक्त करू शकतो. हरे कृष्ण.